अष्टावक्र गीतेतील आत्मबोधाचा अमृत संदेश श्लोक न पृथ्वी न जलन नाग्निर्न वायुर्योर्नव भवान येषां साक्षिणमात्मानं चिद्रूपं विद्धि मुक्तये. अष्टावक्र गीता ही अद्वैत वेदांतावर आधारित एक अतिशय गूढ आणि प्रभावी ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक श्लोक आपल्याला मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाकडे नेतो. वरील श्लोक हा आत्मज्ञानाचा अत्यंत स्पष्ट संदेश देणारा आहे. मानवाला शरीर, मन आणि तत्वांपासून वेगळे करून खरा आत्मस्वरूप ओळखायला हा श्लोक शिकवतो. हा श्लोक सांगतो की तू पृथ्वी नाहीस, तू पाणी नाहीस, तू अग्नी नाहीस, तू वायू नाहीस, तू आकाशही नाहीस. तू या सर्वांच्या साक्षी आहेस, म्हणजे पाहणारा, जाणणारा. तुझा खरा स्वरूप हे शुद्ध चेतना, ज्ञानस्वरूप आहे. हे जाणणे म्हणजेच मुक्तीचा खरा मार्ग आहे. आपण रोज स्वतःला शरीराशी जोडून पाहतो. माझा शरीर, माझा मन, माझे विचार. परंतु अष्टावक्र ऋषी सांगतात की हे सर्व जड तत्वे आहेत. पृथ्वी म्हणजे शरीराची घनता, जल म्हणजे भावना, अग्नी म्हणजे इच्छा आणि ऊर्जा, वायू म्हणजे श्वास आणि हालचाल, तर आकाश म्हणजे विशालता. पण आपण हे नाही आहोत. आपण त्या सर्वांच्या ससा चित्रपट पाहणारा प्रेक्षक. चित्रपट बदलतो, दृश्य बदलतात, पण पाहणारा स्थिर असतो. त्याप्रमाणे देह बदलतो, भावना बदलतात, विचार बदलतात, पण आत्मा कायम अचल, शुद्ध आणि जागरूक असतो. साक्षीभाव म्हणजे काय? साक्षीभाव म्हणजे स्वतःला फक्त अनुभवांच्या साक्षी मानणे. राग आला, आपण म्हणायचं मला राग आला नाही, तर राग दिसतो आहे. दुःख आला, मी दुःखी आहे नाही, तर दुःखाचा अनुभव दिसतो आहे. ही दृष्टी निर्माण झाली की आपण हळूहळू दुःख, भीती, आसक्ती यांच्यापासून मुक्त होऊ लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण तणावाखाली आहे. नोकरी, पैसा, नातेसंबंध, अपेक्षा. हा श्लोक आपल्याला शिकवतो की आपण या सर्व समस्या नाही आहोत. आपण त्या समस्या पाहणारे चेतन तत्व आहोत. जेव्हा ही जाणीव खोलवर रुजते तेव्हा जीवनात एक वेगळी शांतता निर्माण होते. मन अस्थिर असले तरी आत एक स्थिर, शांत साक्षीभाव तयार होतो. मुक्तीचा अर्थ या श्लोकात मुक्ती म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी अवस्था नाही. मुक्ती म्हणजे आताच, या क्षणी स्वतःला शरीर आणि मनापेक्षा वेगळे ओळखणे. बंधन कल्पनेत आहे आणि मुक्ती देखील ओळखच आहे. हा श्लोक आपल्या एकच गोष्ट शिकवतो, तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू तत्व नाहीस, तू शुद्ध मुक्त चेतनात्मा आहेस. हे समजणे म्हणजेच खरे आत्मज्ञान आणि खरी मुक्ती. अष्टावक्र गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर आत्मशोधाचा मार्ग दाखवणारा जिवंत अनुभव आहे.